कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय तुला काही करायचंय? तुझ्याशी बोलायचंय। काय बोलायचंय? झालंय आपलं बोलणं सगळं। पण सगळं सरळ समोर नाही ना आलं। का आणायचंय तुला समोर? मी चुकीची असं ठरवायचंय का? ऐक ना शिवा, मी इतकी पण वाईट नाहीये। तुझ्या मनात जो गैरसमज आहे ना माझ्याबद्दल तो काढून टाक। माझ्या बर्थडेला कुठे होती? सांगितलंय की मी, झालंय आपलं बोलणं यावर। त्यातलं किती खरं किती खोटं? खरंच आहे सगळं। मी चंदन सोबत होते। चंदन बरोबर होती तू? हो। नक्की? आता मी कितीही काही सांगितलं तरी तुला खोटंच वाटणार आहे। काही अर्थच नाही अगं असं बोलण्यात। दिव्या थांब। शिवा, त्या दिवशी मी चंदन सोबत नव्हतीस। चंदननी मला सगळं खरं खरं सांगितलंय। म्हणजे तू जे लपवलंस ना माझ्यापासनं ते सगळं त्याने मला सांगितलं। तू त्याला मुद्दामून सांगितलं की तू त्याच्याबरोबर होती असं सांग म्हणून? खरं की खोटं? तू का असं वागलीस दिव्या? शिवा, कारण मला तू आत्महत्येचा परत प्रयत्न केला? चंदननी सगळं सांगितलंय मला। नशीब मी काही बोलून बसले नाही। अगं शिवा, एवढं पण कोणी इमोशनल होऊ नये ग। हाच तुझा वीक पॉइंट आहे। तू का सतत तोच विचार करतेय? शिवा अगं, माझ्यावर वेळच अशी आली, आता त्याला मी तरी काय करू? अगं पप्पांनी आपल्याला इतकं स्ट्रॉंग बनवलं, इतक्या गोष्टी शिकवल्या आणि तू असं करते? हे बघ, तुझं वेगळं आहे, माझं वेगळं आहे। आणि जे माझ्यासोबत घडलंय ना ते तुझ्यासोबत झालं असतं तर तुझ्या डोक्यात पण असेच विचार आले असते। पण कितीही काहीही झालं तरी हे सगळे विचार करायचे नाहीत अगं। तू हो ना शांत, सगळं होईल नीट। आणि तुला वाटतंय ना तुझ्या बरोबर जे घडलं ते सगळं नीट व्हावं, सगळं चांगलं व्हावं। स्वतः प्रयत्न केले पाहिजेत ना तू। असं हार मानून कसं चालेल? हरले ग मी। हे बघ दिव्या, तू एकटी नाहीयेस, मी आहे सोबत तुझ्या। बापरे, मला वाटलं सत्य कळलं की काय शिवाला। या चंदनला चांगलीच अद्दल घडवली पाहिजे। नेहा, ते जरा बाजूला ठेव, मला 2 मिनिटं तुझ्याशी बोलायचं। आई आहे, एक सेकंड, माझा एक महत्वाचा कॉल करायचा मला। मलाही तुझ्याशी महत्वाचंच बोलायचं। म्हणजे लग्नाचं? हो। आई अगं, या विषयाच्या ऐवजी ना खूप महत्वाचे विषय आहेत आपल्याकडे बोलायला। पण तुझ्याशी बोलण्यासारखा महत्वाचा विषय फक्त हा एकच आहे। आणि तू लग्न हा विषय एवढा लाईटली घेऊ नकोस हा। आणि ह्यावेळी मी कुठला रँडम मुलगा सुचवणार नाहीये तुला। मग मी आणि सीतानी तुझं आणि आशूचं लग्न करायचं ठरवलं। काय? असं आमच्यात बोलणंही झालंय। आमच्यात म्हणजे? मी आणि सीता। आई अगं, काय काय बोलतेयस तू? इथले तिथले रॅन्डम मुलांचे मला फोटो दाखवून इरिटेट करतेस इथपर्यंत ठीक होतं, पण हे काय? हे कोणी सुचवलं तुला? तुझ्या सीता अक्कानच। सीता अक्का पण? अगं तिलाही तिच्या मुलाची काळजी वाटणारच ना, आणि म्हणूनच तिने मला बोलवून घेतलं होतं। आई अगं, काय बोलतेयस तू? आशू आणि मी, आम्ही दोघेही चांगले मित्र आहोत, असं काहीही नाहीये। आणि नाही यार आई, मी ना आशूला नवरा म्हणून नाही इमॅजिन करू शकत। नो अगं तुम्ही चांगले मित्र आहात म्हणूनच तुम्ही जर आई ऐक, तुम्ही त्याचा तरी विचार करा, तो कशातून चाललाय बिचारा।
पण एवढा चांगला मित्र जोडीदार म्हणून आई अजिबात नाहीये. याने अगं अजून गोष्टी कॉम्प्लिकेट होतील. तुला कळत नाहीये का? आणि माझा या लग्नाला कम्प्लिटली नकार आहे आणि मला परत हा विषय नकोय प्लीज. अगं नेहा, तुला कसं कळत नाहीये? तुझ्या कुंडलीप्रमाणे आपल्याला एका महिन्यात तुझं लग्न लावायला हवंय, नाहीतर आई आई मला वेळ हवाय. म्हणजे आशूचा विचार करण्यासाठी तू वेळ घे. आई मला लग्न या विषयालाच पूर्ण वेळ हवाय. हा प्लीज. आई अगं तू काय करतेस? केवढा पसारा आहे, जरा पसारा आवरते. मी आवरतो. का तुझा पसारा मी आवरू शकत नाही? अगं नाही, असं नाहीये, पण मोठा झालायस का तू आता? असं नाही म्हंटल मी. का झाला हा पसारा? खाजाला अगं माझे प्रेझेंटेशन चालू आहे ना, ती बोर्ड मीटिंग आहे, त्यामुळे खूप काम आहेत, म्हणून जरा थोडस त्यामुळे नाही झालाय पसारा. मग आशू घराला घरपण बाईमुळे येतं. आणि ज्या माणसाच्या आयुष्यात स्त्री नसते ना, त्याच्या आयुष्याचा हा असा पसारा होतो. तू काय बोलतीयस आई? तू मला हे मान्य आहे की स्त्रीमुळे घराला घरपण येतं, पण पसाऱ्याचा आणि स्त्रीचा काय संबंध? त्याचाच संबंध आहे. तुझ्या बाबतीत हे असं होतंय कारण तुझा संसार रुळावर कधी आलाच नाही. आशू, मला तुझ्याशी एका महत्वाच्या गोष्टीविषयी बोलायचं. आता बस तू. आई आता तू बस जरा. अगं काय परत तेच बोलायचंय तू? हो, पुन्हा तेच बोलायचंय, कारण आई आहे मी तुझी. काळजी वाटते मला. आणि तुझं आयुष्य लवकरात लवकर सुरळीत व्हावं अशी इच्छा आहे माझी, आणि म्हणून मी एक निर्णय घेतलाय. कोणता निर्णय? आता सांगते, तू त्याचा एकदा शांतपणे विचार कर. आशू, तू नेहाशी लग्न करावंस असं वाटतंय मला. आई तू काय बोलतेस? तुला कळतंय का? या ऑकवर्ड झोन मध्ये नाही जायचंय मला. ओके, नेहा माझी चांगली मैत्रीण आहे. तेच महत्वाचं आहे ना. नाही काय मित्र असाल तर चांगले जोडीदार व्हाल. शिवाही माझी मैत्रीण होती. ती मुलगी वेगळीच होती. नेहाचं तसं नाहीये. काय? नेहाला आपण लहानपणापासून ओळखतो. दोन्ही घरचे एकमेकांना ओळखतात. आणि मुख्य म्हणजे नेहासारखी व्यक्ती तुझ्या आयुष्याचा पसारा होऊ देणार नाही. मला ह्या विषयावर इथे बोलायचं नाहीये परत हा विषय काढू नकोस. तू जरा एकदा विचार तरी कर शांतपणे. एवढंच. आई, मी तुला स्पष्ट सांगतोय की माझा या लग्नाला नकार आहे. ओके, आणि प्लीज या घरात पुन्हा हा विषय काढू नकोस. आणि तू विचार कर की तू काय बोलतेस. हा विषय संपणार नाही आणि मी संपू देणारही नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.